दरम्यान या बैठकीमध्ये नेमकं कोण कोण काय काय बोललं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज ठाकरे असं म्हणाले की एकाच मतदाराचं नाव ह्या दोन ठिकाणी आलं। त्याच्यावरती दिनेश वाघमारे म्हणजे राज्य आयुक्त निवडणूक आयोगाचे त्यांनी असं सांगितलं की दुबार मतदारांचं एक नाव हटवलं जाईल। त्याच्यावरती शरद पवार असं म्हणाले की मतदार याद्या या सुस्पष्ट हव्यात। त्याच्यावर दिनेश वाघमारे असं म्हणाले की मतदार याद्या या अद्ययावत होत असतात। शशिकांत शिंदे असं म्हणाले हरकतीला आयोग प्रतिसाद का देत नाहीये। दिनेश वाघमारे असं म्हणाले विहित मसुद्यामध्ये संपर्क केला तर आम्ही निश्चित प्रतिसाद देऊ। त्यावर राज ठाकरे असं म्हणाले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका। त्यावर दिनेश वाघमारे असं म्हणाले की तुमची भूमिका नोंदवली गेली आहे। उद्धव ठाकरे असं म्हणाले आयोगाचं काम विश्वसनीयच नाहीये। राज ठाकरे असं म्हणाले की वडिलांचं वय हे मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवलं जात आहे। बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मतदार याद्यांमधल्या घोळ आयोगाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय। त्यावर शेकापचे जयंत पाटील असं म्हणाले की अनेक मतदारांचे पत्ते अस्तित्वातच नाहीये। तर दिनेश वाघमारे असं म्हणाले की आम्ही निष्पक्षपणेच काम करत आहोत।